नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर बघा, आता मस्त छोटे छोटे शिमला मिरची आणि छोटे छोटे टोमॅटो असे आपल्याला भरलेले टोमॅटो आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी बनवायची बरं का. तर आता याला आहे ना छान असं कापून घ्यायचं, आतमध्ये किडके वगैरे आहे का सगळं बघून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं कापून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं. आता लगेच एक साईडला ना मी कढई गरम करायला ठेवते आणि 1 वाटी शेंगदाणे टाकले, त्याला छान लालसर आपल्याला भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे भाजल्यानंतर ना लगेच आपल्याला ना पांढरे तीळ 1 चमचा भाजायचे इथे, ते पण छान इथे मी भाजून घेतले, एकदम असे खमंग वास येईपर्यंत भाजायचं बरं का. आणि 1 चमचा बेसन पीठ यालाही व्यवस्थित लालसर होईपर्यंत मी भाजले बरं का. आणि आता आहे ना लगेच आहे ना एक साईडला मिक्सर जार घेतला, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, तीळ, बेसन पीठ आणि त्याच्यानंतर लसूण, घरातले लाल तिखट मसाले, जिरा पावडर, हळदी पावडर असं सगळं टाकून ना व्यवस्थित मिक्सरमध्ये आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. व्यवस्थित हा मसाला मिक्स करायचा आहे. छान मस्त मिक्स करा. एवढी भारी लागते ना ही भाजी, 1 नंबर अफलातून होते बरं का. आणि आता आपल्याला शिमला मिरची आणि टोमॅटो असे गच्च भरायचे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, किती छान लागते ना, मला सांगायला विसरू नका. आणि आता याला आहे ना छान असं सगळं गच्च भरून घेतलं. आणि आता आहे ना मी तुम्हाला माझ्या घरातलं सांगते बरं का. आता कधी अशी साधी शिमला मिरची कापून वगैरे केली ना, माझी मुलं ना एवढे नाक तोंड मोडतात बरं का खायला. आणि आता ह्या पद्धतीने जर बनवली ना, सगळे असे एन्जॉय करतात. लय आवडते माझ्या मुलांना पण आणि घरातल्यांना पण. आता लगेच कढई ठेवायची, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग असं तेलामध्ये छान टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा आणि लगेच त्याच्यामध्ये आपण भरलेले टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं छान टाकून द्यायचं आणि मस्त अलटी करायचं. याचा रंग बदलेपर्यंत छान याला परतून घ्या इथे जरा 2-3 मिनटं. आणि लगेच याच्यामध्ये ना मिक्सर जार वगैरे धुवून घ्या आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी ना त्या हिशोबाने पाणी टाका. आणि राहिलेला मसाला पण मी याच्यामध्ये टाकून दिला आणि व्यवस्थित सगळं परतून घेतलं चांगलं 4-5 मिनटं. बघा किती छान परतलं आहे ना. ह्या पद्धतीने परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि उकळी आली की लगेच झाकण ठेवून स्लो गॅसवर याला शिजवून द्यायचं. छान नरम शिजेपर्यंत आपल्याला इथे भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. मग चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण तुम्ही खा, भातासोबतसुद्धा खा. एवढी भारी लागते ना, खूप जास्त टेस्टी लागते बरं का. वरतून खूप सारी कोथिंबीर टाका. आणि अशा फिक्क्या पोपटी मिरच्या होत्या, हिरव्या मिरच्या ज्या फिक्क्या असतात ना, त्या 2-3 कापून मी वरतून टाकल्या, कारण की त्या पण आहे ना खूप जास्त टेस्टी लागतात ह्या भाजीत खायला. आणि लगेच चपातीबरोबर भाकरीसोबत एन्जॉय करा. मग मी भाकरी बनवल्या होत्या म्हणून मी भाकरीसोबत खाल्ला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवायला या. बाय.